इथे पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्याच जोडीला बी द चेंज फाउंडेशनचेही अनेक अनेक आभार. इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी अरेंज केलेला होता. कसं असतं की गुरु म्हणजे नेमका काय हे आपल्याला आध्यात्मिक पातळीवरनंही अगर जाण्याचं असेल तर अनेक वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला असा उल्लेख मिळतो की आपलं जे प्रारब्ध आहे ते बदलण्याची ताकद ही केवळ आणि केवळ गुरुमध्ये असते. जिथे ब्रह्मा विष्णू महेश यांसारखे देवाधिदेव जरी आपल्यावरती कोपले तरीसुद्धा केवळ गुरुकडे ते सामर्थ्य असतं की ज्याच्यामध्ये आपलं प्रारब्धही पूर्णपणे बदलून टाकलं जातं किंवा आपल्याला माफी मिळते. असे हे सर्व गुरुजन आज इथे उपस्थित आहेत. या सर्व गुरुजनांना एक त्रिवार नमन. आणि त्याच्या जोडीला आदर्श शिक्षक कसा असावा असं जर का कधी कोणी विचारलं तर माझं अतिशय प्रामाणिक मत असं आहे की मराठीतले आपले थोर साहित्यिक पु ल देशपांडे यांचं जे चितळे मास्तर जर तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल त्यातलं एक शेवटचं वाक्य खूप छान आहे की चितळे मास्तरांच्या चपला कशा ओळखायच्या तर हजारो चपलांमध्ये सगळ्यात जास्त झिजलेल्या ज्या चपला आहेत तर त्या चितळे मास्तरांच्या. तर माझ्या मते ते सर्वोत्तम उदाहरण आहे एक आदर्श शिक्षकाचं. आणि इथे शिक्षकांच्या सोबतच त्यांचे अनेक परिजन देखील आलेले आहेत. असं म्हणतात की शिक्षक होणं सोपं आहे पण शिक्षकाची पत्नी किंवा शिक्षणाचा पती होणं फार अवघड आहे. कारण की घरामध्ये सुद्धा तुमचं पर्सनल लाईफ काहीच नसतं. बघावं तेव्हा तुम्हाला विद्यार्थ्यांचे फोन येत असतात. कायम सुट्टीच्या काळामध्ये जेव्हा बाकीचे फिरायला जात असतात त्यावेळेस तुम्हाला पेपर चेकिंग करायचं असतं. तर अशा पद्धतीने जे डेडिकेटेड शिक्षकाचं काम आहे ते काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आपण हे कार्य सर्वजण एकत्रितरित्या संपन्न करत राहू ही सदिच्छा. धन्यवाद.